ओम गणपते नमः. ओम गुरुदत्तात्रेय नमः. ओम नवनाथाय नमः. मागील अध्याय 18च्या कथेमध्ये राजा गोपीचंद गोसावी झाला व तो बहीण चंपावतीच्या राज्यात येतो तेव्हा ती वार्ता सर्वत्र कळते. तेव्हा चंपावतीच्या सासरच्या लोकांना हे ठीक वाटत नाही. तो आपल्याही नावाला काळिंबा लावणार. त्यामुळे चंपावतीला सर्व हिणवून लागले. त्याच्यामुळे तिने आत्महत्या केली. तिला स्मशानात नेले. तिची चित्ता रचली. ही वार्ता गोपीचंद राजाला समजली. तो धावत गेला व विनंती करत होता, माझा गुरु जालिंदरनाथ चंपावतीला जिवंत करेल. तो येईपर्यंत थांबा. परंतु त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. शेवटी चंपावतीचा एक हात काढून गोपीचंदाला दिला आणि तुझ्या गुरुचे किती सामर्थ्य आहे ते पाहू असे सांगून त्याला तिथून तो हात घेऊन गोपीचंद तिथून निघाला आणि तो तिथून निघताच पाठीमागे त्या चितेला आगडी दिली. ही वार्ता जालिंदरनाथाला समजतात. जालिंदरनाथ तिथे येऊन तो चंपावतीचा हात घेऊन त्यावर संजीवनी मंत्र म्हणून चंपावतीला आवाज देतात. तशी चंपावती घरातून बाहेर येते. आता पुढील अध्याय पाहू. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आहे ही वार्ता कानिबनाथाकडून गोरक्षाला कळली होती. गोरक्षाने तत्काळ सर्व देशाच्या सीमा पार करून तो स्त्री राज्यात सीमेपर्यंत आला. मनात असंख्य प्रश्नचिन्ह होते. स्त्री राज्यात सुखभोग वैभव स्त्रियांचा मादक सहवास यात रमलेले गुरु मच्छिंद्रनाथ आपल्याला ओळखतील का? कलिंगा नावाची वेश्या आपल्या साथीदारासह स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाली. सीमेवर तिची व गोरक्षनाथांची गाठ पडली. स्त्री राज्यात जाऊन मैनाकिनी समोर आपली नृत्य गायन कला सादर करून भरपूर संपत्ती मिळवण्याचा तिचा हेतू होता. गोरक्ष म्हणाला, मी तुमचा साथीदार म्हणून तुमच्याबरोबर स्त्री राज्यात येऊ का? आमचा साथीदार होण्यासाठी गायन नृत्य वादन या कलामध्ये प्रवीण असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे यापैकी कोणती कला आहे? गोरक्ष म्हणाला, मला गायन आणि वादन येते. त्याचे प्रात्यक्षिक त्याने करून दाखवले. ते पाहून कलिंगा प्रभावित झाली. तिने त्याचे नाव आणि मानधन विचारले. एक वेळ पोटभर जेवण एवढी इच्छा गोरक्षनाथाने बोलून दाखवली व आपले नाव पूर्ण आहे असे खोटे सांगितले. यावर कलिंगा म्हणाली, स्त्री राज्यात पुरुषांना प्रवेश नाही. रोज रात्री मारुती तिथे भुभुकार करतो. त्या आवाजाने स्त्री राज्यातील स्त्रिया गर्भ राहतो. परंतु मुलाचा गर्भ असला तर गळून पडतो. मुलीचा गर्भ मात्र राहतो. त्यावर पूर्ण नाव धारण केलेला गोरक्ष म्हणाला, हे कलिंगे, तू काही काळजी करू नकोस. रामभक्त मारुती राय मला काही अपाय करू शकणार नाही. पूर्वसह कलिंगा ते राज्याकडे निघाली. पूर्व तिचा सारथी झाला. त्याने वज्रास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांचा वापर केला. क्षणार्धात ते स्त्री राज्यात पोचले. भोजनानंतर रात्री सर्वजण झोपले. इकडे हनुमान नेहमीप्रमाणे सेतुबंद रामेश्वरहून स्त्री राज्याकडे येण्यासाठी निघाला. स्त्री राज्याच्या सीमेवर आला. तोच गोरक्षाने सोडलेले वज्रास्त्र त्याच्या छातीवर आदळले. तो खाली पडला, परंतु स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटून राहिला. मोहनास्त्रामुळे आपल्या कामाचा त्याला विसर पडला. नागास्त्रामुळे त्याला हालचाल करता येईना. प्राण कासावीस होऊ लागले. आपली विकलावस्था करणार कोणीतरी महाप्रतापी योगी असला पाहिजे. यातून आपल्याला केवळ श्रीराम सोडवू शकतील अशा विचाराने त्यांनी श्रीराम प्रभूंचा धावा सुरू केला. भक्तांच्या संकट काळात धावून येणाऱ्या श्रीरामाने प्रकट होऊन इंद्रास्त्राने वज्रास्त्र, विष्णू रूपाने मोहनास्त्र, गरुड रूपाने नागास्त्र, विभूतास्त्र, स्पर्शास्त्र नाहीसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीराम दर्शन झाले.
आपली दयनीय अवस्था करणारा कोण आहे असा विचार करीत असताना श्रीरामाने आपल्या दिव्य अंतर्दृष्टीने जाणले की गोरक्षनाथाचे हे काम आहे. श्रीराम प्रभू म्हणाले, बल भीमा, गोरक्ष श्रीराजात चित्रापट्टण गावात वस्तीला आला आहे. तो मच्छिंद्रनाथाला घेऊन जाण्यासाठी आला आहे. मारुती म्हणाला, प्रभू हे होता कामा नये. मी मैनाकिनीला तसे वचन दिले आहे. असे करून तुम्ही गोरक्षाला यापासून परावृत्त. श्रीराम आणि हनुमंत ब्राह्मण वेश धारण करून गोरक्षाकडे गेले व त्याच्या गुणांची सामर्थ्याची प्रशंसा करू लागले. ते पाहून गोरक्ष सावध झाला. त्याने विचार केला, एकतर श्रीराजात पुरुष येऊ शकत नाही, आले तर मारतात. दुसरे असे की आपण सीमेवर अस्त्रे पेरून ठेवली, ती पार करून येणे त्याहून कठीण. हे दोघे ब्राह्मण वेश धारण करून आलेले सामर्थ्यवान देव आहेत. म्हणून त्याने उघडपणे विनयाने म्हटले की आपण देव आहात, सर्वज्ञ आहात. मी गोरक्ष असून येथे रमलेल्या गुरु मच्छिंद्रनाथांना येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे. हे काम सोडून अन्य कोणतेही काम सांगा, हे मी करीन. आमच्यासारख्या नाथपंथीयांनी जगत कल्याणाचे कार्य सोडून भोगविलासात गुंतून राहणे योग्य नाही. आमच्या पंथाला हे काळिंबा लागणारे कृत आहे. मी मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणारच. किती संकटे आली तरी मला त्याची पर्वा नाही. अशा प्रकारे त्याचे निर्धाराचे भाषण ऐकून मारुती संतापला, युद्धाला तयार झाला. श्रीराम त्याला समजावीत म्हणाले, वायुपुत्रा, हे नाथपंथी माझे भक्त आहेत. तूही माझा भक्त आहे. तू त्यांच्या कार्यात अडथळा आणू नकोस. असे म्हणून श्रीरामाने गोरक्षाला पोटाशी धरले, आशीर्वाद दिला. दोघांमध्ये युद्ध टाकून मैत्री करून दिली व श्रीराम देवस्थानी निघून गेले. ओम श्री गुरुदेव दत्त. असे नवनाथातील पुढील अध्यायाचे कथन ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओम श्री गुरुदेव दत्त.